दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील उमरगा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। वंचित बहुजन आघाडीसह विविध सामाजिक संघटनांनी शहर कडकडीत बंद ठेवत तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्र बंद पाळण्यात आला। त्याला उमरगा शहरात मोठा प्रतिसाद मिळाला। यावेळी आंदोलकांनी इन्कलाब जिंदाबाद, जय भीम, जय संविधान तसेच धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। धर्मेंद्र प्रधान विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे। जिंदाबाद जिंदाबाद चलेगी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी। माता की त्यानंतर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड, माजी सभापती हरीश डावरे, अण्णासाहेब पवार, मयुरी पैलवान यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जंतर मंतरवर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला जातोय आणि त्याचा महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती, त्या धर्तीवर उमरग्यामध्ये बहुतांश म्हणजे कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। काय सांगाल आपण, आपल्या मार्फत मागण्या काय सांगाल? वास्तविक विद्यार्थ्याला जात आणि धर्म नसतो। हे विद्यार्थी म्हणजे आपले सगळ्यांचे विद्यार्थी आहेत, सर्व जाती धर्माचे आहेत आणि या जातीवादी सरकारनं जे शिक्षण मंत्र्यांना पाठीशी घालून खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांवर जे अमानुष लाठी हल्ला केलेला आहे याचा खऱ्या अर्थानं सर्व महाराष्ट्रभर नव्हे भारतभर निषेध केला जातोय आणि खऱ्या अर्थानं हे जातीवादी सरकार अमानुषपणे काल एक विद्यार्थिनी त्याच्यामध्ये तिचं निधन झालं आणि तिलाही आली, या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि खऱ्या अर्थ करताना अर्थात जो आक्रोश आहे लोकांचा, तरुणांचा, हा आक्रोश एक दिवस याच सरकारचा निपात केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आजच्या परिस्थितीवर हे आपल्या लक्षात येत आहे। रामभाऊ, बाळासाहेबांनी जी हाक दिली होती त्याला प्रतिसाद चांगल्या पद्धतीने भेटताना दिसतोय। माझ्या मते स्वतःहून लोकांनी बंद पाळलेला आहे, काय सांगाल? या ठिकाणी ह्या केंद्र सरकारचा आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी याची दखल घेऊन हे चालत असलेलं जे अराजकता आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची आज 23 तारखेची हाक दिली आणि वंचित बहुजन आघाडी विविध पक्ष संघटनेच्या वतीनं आज उमरगा शहरामध्ये आम्ही बंद करण्याचं आवाहन केलं आणि असा बंद कधीच या शहरामध्ये झाल्याचं दिसून येत नाही। कारण बाळासाहेब आंबेडकरांनी जी हाक दिली ह्या विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे, तर खऱ्या अर्थानं हा आक्रोश जो आहे ते घराघरामधील, गावागावातील, गल्ली गल्लीतील सर्व तमाम जनतेचा हा जो आक्रोश आहे आणि म्हणून ह्या बंदला सर्व गल्ली बोळातील, सर्व उमरगा शहरातील कडकडीत बंद करून ह्या आंदोलनाला सहकार्य केलेलं आहे। काय सांगाल? ते जंतर मंतरला जे आंदोलन चालू आहे, तिथं जे बांधव आहेत ते आमचे भाऊ आहेत ना। आम्ही महाराष्ट्रात राहतो किंवा देशामध्ये, भारत देशामध्ये राहतो, ते आमचे भाऊ आहेत आणि आम्ही विद्यार्थी आहेत। आमचे भाऊ शिकलेला, आमची बहीण शिकली आहे। आम्ही प्रत्येक घरामध्ये विद्यार्थी हा नावाचा व्यक्ती ज्या घरात आहे त्याच्यामुळे कडकडीत लोकांनी या बंदला हाक दिलेली आहे। त्याच्यामुळे उमरगा तालुका हा कडकडीतपणे बंद आहे। पुढे काय दिशा राहणार आहे? केंद्र सरकार जर मागण्या मान्य नाही केलं तर नेपाळ सारखी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये होईल। सचिन बेद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।